नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे संतोष जुवेकर, प्रियदर्शनी इंदळकर आणि अशोक समर्थ अशी आगळीवेगळी आणि तगडी स्टार कास्ट आपल्या भेटीला येणार आहे रुखवत या सिनेमाच्या माध्यमातून. आणि हा सिनेमा रिलीज होणार आहे येत्या 13 डिसेंबर 2024 सो अलीकडेच बॉलिवूडवर एक सिनेमा आला होता भूल भुलैया 3. त्यांनी बऱ्यापैकी चांगली बॉक्स ऑफिसवर कामगिरी केली. इनफॅक्ट सिंगम अगेनला टफ फाईट देऊन तो सिंगमच्या रेसमध्ये पुढे सुद्धा गेला होता. आणि याच जॉनरवर म्हणजे अशी कॉमेडी जॉनर नाही वाटत आहे हा रुखवतचा, बट जरा हॉरर, थोडी मिस्ट्री, थोडं थ्रिलर नाही म्हणू शकत पण ठीक आहे, त्याच काहीतरी आणि एक फॅन्टसी की एक भावल्यांमधलं काहीतरी एक रहस्य आहे, जे रहस्य संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी यांना सोडवायचं आहे. सो स्टार्टिंगला जेव्हा हा ट्रेलर मी बघत होतो तेव्हा मला ही नेहमीची एक ऑर्डिनरी काहीतरी लव्ह स्टोरी वाटली की बाबा पडले असतील प्रेमात किंवा काय, बट त्यांचे कॉस्ट्युम चेंज होत होते तर मला जरा कन्फ्युजन होत होतं. मग यांचा एक टूर असतो देशपांडे वाड्यात आणि त्या देशपांडे वाड्यात त्यांना एक रुखवत दिसतं, एक भावल्यांचं जोडपं दिसतं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थी हा जो ट्रेलर आहे तो इंटरेस्टिंग व्हायला सुरू होतो आणि मजा आली. फक्त मला जरा तो इम्पॅक्ट थोडा कमी वाटला की नक्की मतलब जे असं बीजीएम पाहिजे होतं किंवा जे जरा असे फ्लॅशेस पाहिजे होते किंवा लाइटिंग आणि या सगळ्या गोष्टी की जेणेकरून जरा आपल्याला अजून नक्की याचं रहस्य काय आहे, याच दोघांना यांचे आवाज का ऐकू येत आहेत. बरं, ते प्रियदर्शनीच्या तोंडी एक वाक्य आहे की भावलं जिकडे जिकडे जात आहे तिकडे आपण सुद्धा जातोय, तर ते कळलं नाही. मतलब भावलं स्वतःहून जातात आणि मग हे त्या कॅरेक्टरमध्ये घुसतायत आणि मग त्यांच्याबरोबर जे काही घडलंय त्या काळात ते सगळं हे पास्ट लाईफ जगतायत की सोडवतायत. सो असे काही काही कन्फ्युजन म्हणजे प्रश्न आहेत. बट ओव्हरऑल मी म्हणेन की चांगला ट्रेलर आहे की असे थोडे प्रश्न पडले पाहिजेत आणि असे प्रश्न पडल्यानंतरच आपण सिनेमागृहात जाऊन त्याची उत्तरं आपल्याला मिळतील. थोडा इम्पॅक्ट नो डाऊट तिकडे जरा हा सिनेमा कमी पडलाय किंवा हा ट्रेलर तरी कमी पडलाय. बट बघूया, जेव्हा मी आता थिएटरमध्ये हा सिनेमा बघीन तेव्हा काय मजा येते हे लवकरच तुम्हाला कळवेन. या ट्रेलरला आतापर्यंत आहेत 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज. सो व्ह्यूजच्या बाबतीत युट्यूबवर व्ह्यूजच्या बाबतीत मराठी सिनेमांना प्रचंड सपोर्ट असतो, पण तो सपोर्ट जेव्हा थिएटरमध्ये जायची वेळ येते तेव्हा तो कुठे जातो देव जाणे. बट असो, काहीतरी वेगळा प्रयत्न आहे या सिनेमाच्या मेकर्सनी केलेला. सो त्याच्यासाठी त्यांचं कौतुक, कारण मराठीमध्ये असे प्रयत्न करायला सुद्धा धाडस लागतं. नाही ते कॉमेडीचा ट्रॅकच नॉर्मली सगळे मराठी सिनेमा पकडतात. बट चांगलं आहे, काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आणि आशा करूया हे सगळं गूढ जे आहे ते व्यवस्थित एका धाग्याने बांधत ते फायनली सुटेल सिनेमाच्या क्लायमॅक्सला. आणि या दोघांची जी जर्नी आहे या रुखवताबरोबरची किंवा भावल्याबरोबरची, ती जर्नी नक्कीच इंटरेस्टिंग होईल. आणि अनलाईक आत्तापर्यंत कधीही आपण मराठी सिनेमा बघितला नाही अशा प्रकारचा काहीतरी आगळा वेगळा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. आय थिंक याची जी चावी आहे, हे जे रहस्य आहे त्याची, ती अशोक समर्थ यांच्या कॅरेक्टरमध्ये नक्की असेल असं मला वाटतंय. आणि प्रियदर्शनी आणि संतोष जुवेकरांना एकत्र बघायला सुद्धा इंटरेस्टिंग जोडी असंच आपण शेवटी म्हणू. म्हणजे जर हा ट्रेलर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.